आणि आता बातमी अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड करणाऱ्या 24 वर्षीय मनसे कार्यकर्ता जय मालकर याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालंय। आंदोलनानंतर त्याला हृदयविकाराचा झटका आला। त्यानंतर त्याला ताबडतोब खासगी रुग्णालयात दाखलही करण्यात आलं, मात्र रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली। जय मालकरच्या अचानक जाण्यानं मनसे कार्यकर्त्यांमध्ये शोककळा पसरली आहे। मागणी एवढीच आहे की पोलिसांनी निरपेक्ष या सगळ्या गोष्टीचा एकदा चौकशी करावी। काल जो काही राळा घडला हा सगळा आमच्या माघारी होता। आमचा भाऊ भरून गेला तेव्हा एकदम दुरुस्त तंदुरुस्त होता, कुठल्याही प्रकारचा त्याला कुठलाही त्रास नव्हता। आणि नंतर जेव्हा आम्ही त्याला भेटायला गेलो तर आमच्या आधी बॉडी देण्यात आली। म्हणून पोलिसांनी एकदा निरपेक्ष या गोष्टीचा सगळ्या गोष्टीचा तपास करावा। तसंच आता GMC मध्ये जे डॉक्टर PM करणार आहेत त्यांनी सुद्धा अहवाल योग्य तो सादर करावा, बस एवढीच विनंती आहे। सखोल चौकशीची मागणी करावी। हो, नाही सध्या तर असं कोणावर आपण डायरेक्टली नाही घेऊ शकत आरोप, कारण काय आहे की त्याची दुश्मनी म्हणून कोणासोबतच नव्हती। जे काय घडलं ते पक्षांच्या दोन वर्षातून घडलेलं। पक्षांनी जे आदेश दिले त्या पद्धतीने त्यांना काम केलं आणि तो 4 ते 5 वर्षापासून राजसाहेबांसाठी काम करून राहिला, त्यामुळे हे काही नवीन नाही आहे। पण काल जे घडलं हे खूपच भयावह आणि एकदमच आमची फॅमिली पूर्णपणे डिस्ट्रॉय झाली। काही मनसे नेत्यांचा तुमचा संपर्क झाला आहे? काहीच नाही, कोणासोबतच संपर्क नाही, काहीच नाही। तर जय मालकर हा गेल्या 4 वर्षांपासून मनसेमध्ये सक्रिय असून मनसे विद्यार्थी सेना अकोला जिल्हा उपाध्यक्ष देखील होता। मनसेच्या अनेक आंदोलनामध्ये त्यानं सहभाग घेतलेला होता। अमोल मिटकरी विरोधातील राड्यात सुद्धा सक्रिय होता। मिटकरींची कार तोडफोड करण्यातही त्याचा सहभाग होता आणि हल्ल्यानंतर काही तासातच हृदयविकाराच्या झटक्यानं जय मालकरचं निधन झालेलं आहे। तर 24 वर्षीय मनसे कार्यकर्ता जय मालकर याचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं। जय मालकर यांचा मृत्यू झाला, काय म्हणसाल याबद्दल? चौकशीची काय मागणी करणार आहे? नाही, आता कसं आहे की बा काल त्यांचे काय आपसात जे झालं असेल, परंतु जे तिथे लोटालाटी झाली त्याच्यावर काहीतरी दबाव आणला गेला काय किंवा त्याला काही प्रेशर केलं काय याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे। तिथल्या CCTV पाहिल्या पाहिजेत की कशा प्रकारे कोणी त्यांना धक्काबुक्की केली आणि म्हणजे पक्ष कुठलाही असो, माणुसकी या नात्याने त्याची सविस्तर चौकशी करून योग्य कारवाई सर्वांवर झाली पाहिजे। कारण एक घरातला एक उमदा तरुण जो होमिओपॅथी डॉक्टर होणार होता, परभणी होमिओपॅथी कॉलेजला 3rd इयरला तो विद्यार्थी होता आणि तो आता अशा आंदोलनात जर या प्रकारे कोणाचा मृत्यू होत असेल तर हे योग्य नाही आहे। याचं मला असं वाटते की बा त्या लोकांवर, ज्या लोकांनी त्यांना धक्काबुक्की केली, त्याच्यावर प्रेशर आणलं किंवा तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरींनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर केलेल्या टीकेवरून राजकारण चांगलंच तापलंय। काल अकोल्यामध्ये मनसे कार्यकर्त्यांकडून अमोल मिटकरींच्या कारची तोडफोड करण्यात आली होती। यावेळेस मनसे आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते। दरम्यान चांगलाच वादही झाला। हल्ल्याप्रकरणी आता 13 मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। यामधील मनसे जिल्हाध्यक्ष पंकज साबळे आणि सौरभ भगत यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। एकाचा मृत्यू झाला, इतर 10 जण फरार आहेत आणि त्यामुळे हा वाद आता आणखी वाढण्याची शक्यता आहे। आणि दुसरीकडे मिटकरी यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यांच्या घरी पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे। मनसे कार्यकर्ते मारण्याच्या उद्देशाने काल आले होते। माझ्या परिवाराला सुद्धा धोका असल्याचा आरोप मिटकरी यांनी केला होता। तर मिटकरींच्या घराबाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात आहे। कर्णबाळे नावाचा जो व्यक्ती आहे आणि इथला जो साबळे आहे त्याला इथं विधानसभा लढवायची होती आणि त्या कर्णबाळेला मला वाटते अमरावती लढवायची होती। मग असं करून राज ठाकरे 288 मध्ये आपल्याला मनसेची उमेदवारी देतील आणि आपल्याला फार शाबासकी देतील असं जर त्यांना वाटत असेल तर हा त्यांचा फार मोठा गैरसमज आहे। कारण ज्या पक्षाचं अस्तित्वच राज्यामध्ये नाही तो पक्ष अशा प्रकारे राष्ट्रवादीची रेषा खोडत महायुतीमध्ये मोठा होण्याचा प्रयत्न करतोय। मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सांगतो की अशा खुनशी पक्षाला सोबत घेऊन जर सत्तेत येण्याचं महायुती स्वप्न पाहत असेल
तर महाराष्ट्रातली जनता अशा लोकांना कधी मतदान करणार नाही. उलट यांना सोबत घेऊन आपण मूर्तीचे पाय डोहाकडे राहू. त्यापेक्षा यांच्या पाठीवर लाथा हाणून यांना पक्ष महायुतीतून बाहेर काढा.